नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वरमध्ये शिवकालीन ऐतिहासिक ठेवा उघडकीस। विहिरीत सापडली दुर्मिळ मराठा धोप तलवार। श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे एका जुन्या विहिरीत ऐतिहासिक आणि पुरातन वस्तूंचा अनमोल ठेवा सापडला आहे। इतिहास अभ्यासक मयूरेश मोरे फलटण आणि स्थानिक जाणकार राहुलजी कदम यांना 3 मे 2025 रोजी पाहणी करत असताना मराठा धोप प्रकारच्या तलवारीची मूठ आणि इतर काही पुरातन वस्तू निदर्शनास आल्या। मराठा धोप या पद्धतीच्या तलवारी ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य अशा मानल्या जातात। इंडियन आर्म्स ॲक्ट नंतर ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करून नष्ट केली, त्यामुळे यातून वाचलेली शस्त्रे हा आपल्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण असा भाग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगप्रसिद्ध जगदंबा आणि भवानी तलवारी याच प्रकारच्या होत्या। मराठ्यांनी आपल्या युद्धनीती आणि शस्त्रास्त्रांचा अभ्यास करून धोप या विशेष प्रकारच्या तलवारी विकसित केल्या होत्या। या तलवारींसाठी फ्रान्स आणि पोर्तुगाल यासारख्या देशातील उत्कृष्ट प्रतीचे पाते वापरले जात असे, त्यामुळे त्यांना फिरंगी असेही म्हटले जाई। या तलवारींचे मुख्यत्वे 2 प्रकार आढळतात: वक्र धोप ज्याचे पाते टोकाला थोडे वाकलेले असते आणि सरळ धोप ज्याचे पाते पूर्णपणे सरळ असते। घोडदळातील सैनिकांसाठी या सुमारे 4 फूट लांबीच्या तलवारी शत्रूला भोकसण्यासाठी वापरल्या जात होत्या। सापडलेली तलवार सुमारे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा कालखंडात तयार करण्यात आली असावी असा अंदाज आहे। मराठ्यांनी या फिरंगी पात्यांना अधिक टिकाऊ बनवण्यासाठी आणि वापरताना हाताला इजा होऊ नये यासाठी वैशिष्ट्यपूर्ण मूठ तयार केली होती, ज्यामुळे तलवारीचा समतोल उत्तम साधला जात असे। या मुठीच्या रचनेत नख्या, मूठ आणि पाते जोडणारा भाग, ठोला, हातावर येणारे वार अडवणारा भाग, परज, बोटांचे संरक्षण, कटोरी, तलवार जास्त वेळ चालवताना पकड मजबूत ठेवणारा अर्धवक्र भाग आणि गज, मुठीपासून खालील 7 इंच लांब वक्र निमुळता भाग जो तलवारीचा समतोल साधतो, असे महत्त्वाचे भाग असतात। याशिवाय मोगरा, कंगणी, जनेऊ, कंठी, कडी, चौक असे अनेक भाग मुठीला सौंदर्य आणि उपयुक्तता प्रदान करतात, अशी माहिती शस्त्र अभ्यासक मयूरेश मोरे यांनी दिली। या ऐतिहासिक ठेव्याचे महत्त्व लक्षात येताच श्री राहुल कदम यांनी तातडीने गावकऱ्यांमधील प्रमुख व्यक्तींना याची माहिती दिली। त्यानंतर श्री धनेश नाना वाडेकर यांनी वाईचे उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र कचरे यांना या घटनेची माहिती दिली। त्यांच्या सूचनेनुसार आणि तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्यासह श्री महारुद्र तिकुडे, अध्यक्ष युवा राज्य फाउंडेशन सातारा, श्री सुभाष गायकवाड आणि श्री रोहन ढाणे यांच्या टीमने सातारा येथून महाबळेश्वरला धाव घेतली। महाबळेश्वर ट्रॅकर्सच्या मदतीने जयवंत बिरामणे आणि अनिल लांगी या ट्रॅकर्सने विहिरीत उतरून या ऐतिहासिक वस्तू बाहेर काढल्या। यावेळी धनेश वाडेकर, प्रशांत कात्रट, निलेश धनावडे, आनंद ढेबे, महेश लांगे, संकेत लांगे यांसारखे स्थानिक नागरिक उपस्थित होते। या महत्त्वपूर्ण शोधानंतर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे म्हणाले की अशा ऐतिहासिक वस्तूंच्या माध्यमातून इतिहासाची अनेक दडलेली पाने उघडली जाऊ शकतात। त्यांनी या कार्यामध्ये मदत करणाऱ्या स्थानिकांचे आभार मानले। या दुर्मिळ तलवारीमुळे महाबळेश्वरच्या ऐतिहासिक महत्त्वात आणखीन एक भर पडली आहे आणि या घटनेने इतिहासप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोनकरसह तृप्ती भोईर, महाबळेश्वर। मोरे यांच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी सांगितलं की शिवकालीन असण्याची शक्यता आहे। याची गांभीर्यता लक्षात घेता आम्ही ही माहिती लगेच तत्काळ आम्ही इथल्या प्रांत साहेबांना, कचरे साहेबांना फोन करून सांगितली व तसेच व्हिडिओ कॉल करून त्यांना या घटनेची माहिती सुद्धा दिली। त्यानंतर प्रांत साहेबांनी ही माहिती तहसीलदारांपर्यंत पोहोचवली आणि तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून पुरातत्व विभाग साताऱ्याची नमस्कार, मी प्रवीण शिंदे, अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा। कालच मला पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वाणी साहेब यांनी महाबळेश्वरमध्ये काही विहिरीमध्ये एक हातेरे सापडल्याचे सांगितले। त्यानुसार मी आज स्वतः भेट देऊन महाबळेश्वरचे ट्रेकर्स आहेत त्यांच्या थ्रू एक तलवारचे 3 तुकडे, 2 हातेरे असे आम्ही इथं बाहेर काढलेले आहे आणि ते जे जतन व संवर्धन करून संग्रहालयात ठेवणारे आहेत।